हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. तर आज आहे संडे आणि संडेला बनतंय आफ्टर अ लॉंग चिकन. बघा चिकन मध्ये मम्मी काय बनवते चिकनचं? सिंपल बनवते. एकच म्हणजे काय? रस्सो रस्सो बनते आमच्याकडे. कालवण कालवण बनते कालवण. चिकन आय गेस मॅरिनेट करून ठेवलं ना. चिकन मॅरिनेट करून ठेवली होती. चिकन सगळं कटिंग करून ठेवलं. आणि खूप सकाळी गेलेले चिकन आणायला, कारण की तेव्हा इतकी गर्दी नव्हती म्हणून मग ती चिकन आणायला त्यासाठी. बघू आज काय होतं. काल तर पाणीपुरी बनवलेली, तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल तुम्हाला माहिती असेल. तर मला थोडी हेल्प करते आणि मग नंतर मला अभ्यास करायचा आहे थोडासा. मला काय आहे ते कम्प्लीट करायचंय, कारण सॅटर्डेला मी अब्सेंट होती. सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स इन टुडेज डे. स्टे ट्यून्ड, डोंट स्किप. सॉरी, स्टे ट्यून्ड, डोंट स्किप द ब्लॉग. टंग स्लिप होते गाइज, आय डोंट नो व्हाय. त्याच्यात काय केलंय? पप्पाला बसवलाय. झालं चिकन. मीच त्याला दिसावी गरम. वेट वेट. बरोबर आहे. भाकरी भाजायची. झालं त्याच्यात भात आहे. ते वरतल बनवले, अंड टाकून घेतलं. मला खायचं होतं. झालाय. आणि भाकरी भाजायच्या नाचणीच्या. मला नको आहे. तुला तांदळाच्या. सरक सरक. आणि यांचं काहीतरी प्लॅनिंग आहे आज. गप कसरी होतंय. समथिंग प्लॅन. कसली हवा चालू आहे गाईज. पाऊस तर पडत नाही, मस्त ऊन पडलंय कडकडीत एकदम आणि वारा सुटलाय फक्त. तर गाईज मी बसली अभ्यास करायला आणि माझा सॉन्ग टॅली नाही होते म्हणून मला तर रडायला येतंय. एवढं केलं सगळं, पहिल्यांदा पेज फाडला तर मला राग आला. त्यामुळे माझं सॉन्ग टॅली नव्हतं झालं. आणि अगेन मी सगळं बरोबर एंट्री केलं पहिल्या अकाउंटमध्ये. सेकंड अकाउंटमध्ये एंट्री करायला गेली, सगळं रॉंग झालं. टॅलीच होत नाही, वेगळी अमाऊंट देते, ही अमाऊंट येतच नाही. बॅड लक गाईज, बॅड लक. लक्ष देऊन केलंच नाही मी, असं वाटतंय. सेकंड अकाउंट, फर्स्ट अकाउंट प्रॉपर झालेलं आहे, परत करावं लागेल आता. आता वाजलेत 12 आणि लागली आहे भूक खूप जोरात. तर मला असं वाटतंय मम्मी आता भाकरी बनवेल आणि जेवायला घेईल. आमच्याकडे बटरफ्लाय आलेला आहे गाईज, इतकं सुंदर आहे बघा. मी ताईने बघितलं, मी अभ्यास करत होती त्या ताईने मला बोलून दाखवलं आहे. ते पंख्यावर बसलाय आणि पंखा बंद केलाय, उठलं तर असं हवं होणं. नाही होते हा, माझी फूग इथून जाणार आहे. आणि माझी मेहनत बघा, मी तर स्टूलवर उभी आहे, खुर्चीवर उभी आहे, फक्त एका बटरफ्लाय साठी. माझ्यासाठी तांदळाची भाकरी बनते. येतायच वाटतं कोणतरी आपल्याकडे, फुगते तर. नको फुगू दे, नको फुगू दे, नको फुगू दे, आमच्याकडे चिकन बनलंय. जा लिंबू काप. लोक बोलतील किती आगाऊ पोरगी आहे ना. लिंबू बटरफ्लाय आलेला आता, माहितीये काय, सुंदर दिसत होतं एकदम.
लिंबू कापायचं काम चाललंय आणि मम्मी आता मला जेवायला वाढणार आहे कारण मला खूप भूक लागली. मी नाश्ता नव्हता केला म्हणून. आणि बाहेर नुसतं ऊन जात येत एकदम बकवास वातावरण झालंय गाईच. बघा ना गाईच. आता मी तुम्हाला चिकन दाखवते. गरम आहे कसलं चिकन. जेवायला घेते आणि मग भेटूया गाईज. तांदळाची भाकरी, कांदा लिंबू आणि चिकनचा रस्सा बनवलाय मम्मीनी. आणि मी भात नाही घेतलाय, भात नंतर घेईन कारण थंड होतो भात. जेवायला या गाईज तुम्ही. गाईज अगेन बॅक इन किचन. अरे विसरले ना काय बोलतात. काय मम्मी. अरे मम्मी याला काय म्हणतात मी विसरलीये. हा शेंगदाण्याची चटणी, गरमागरम चपाती. का बनतंय मम्मी हे सगळं. का मम्मी. का मम्मी. व्हॉट हॅपन मम्मी. एनी सरप्राईज मम्मी. सरक. गाईस लवकरच तुम्हाला समजेल काहीतरी सरप्राईज आहे. एक्साइटेड. आता मी जेवतो. आज मला खायचं मन झालेलं आहे चायनीज. सो आम्ही राजू दादाकडून चायनीज ऑर्डर केलंय आणि मी खाणार आहे. तर गाईज मला असं वेगळ्या ठिकाणी बघून तुम्हाला काहीतरी शंका येत असेल, बट आम्ही चाललोय गावी. अचानक भयानक प्लॅन झालाय आणि आम्ही निघालोय. आणि बघा मम्मा कसं वाटतंय. आम्ही चाललोय गावी. आम्ही चाललोय बोरिवली टू मोगरेवाडी है ना, त्या गाडीने चाललोय. तामनमाळामध्ये सीट्स नव्हत्या म्हणून आम्ही तामनमाळा बुक नाही केलीये, बट मोगरेवाडी बस आली आहे. 10:30चा टाइम आहे तिचा, पण पप्पा बोलले 11 पर्यंत येईल असे ते बोलले तिथे. लेट सी गाईज, मी तुम्हाला अपडेट तर देतच राहणार. गाईज मम्मी फुल कंटाळा आला. आम्ही बसलोय, मच्छर चावतात तिथे बसल्या बसल्या आणि 11 वाजून गेलेले आहेत. माहित नाही गाडी कधी येणार आहे. इतक्या सगळ्या गाड्या येऊन गेल्या. बोरिवली तेवढे आली, खूप गाड्या आल्या, पण आमची काय येतच नाही. मोगरेवाडी कुठे राहिली काय माहिती. बघू आता. बोर होते, असं वाटतंय घरी जावं, नाही जावं गावी. आहे ना मम्मा, बोर होते. कंटाळा. पप्पा तर आहे ना फोन सोडतच नाही. जेव्हा चोरी होणार ना फोन तेव्हा समजणार आहे ना मम्मी. रिक्षावाल्याला पण सारखं फोन घेतात ना, समजत नाही काय पण करत बसतात. आता ऑटोवाल्याचा नंबर शोधताय दोघं बसून, कारण सकाळी ऑटो नाही भेटत आमच्या इथून खाली. वडा पण नसतं कधी कधी. परत तिकडं जायला आरवलीत. अरे हा आरवलीत पण जायचं येताना. ऍक्च्युली आम्ही चाललोय, 1 डे ट्रिप आहे आमची. जाणार, 4 तास स्पेंड करणार, कागद ठोकून येणार आणि लगेच आम्ही 12 वाजता निघणार. 1च्या गाडीला बसणार दिवा सावंतवाडीला आणि बॅक टू होम. कामोठे डायरेक्ट. मला मच्छर चावलाय कसला घाणवाला, लाल झालाय पूर्ण. बघू आता आमची गाडी कधी येते. गाईस फायनली आपली गाडी आली आहे बोरिवली मोगरेवाडी. माझं दुखतंय डोकं हाफ साइड, काय माहिती का. आणि सध्या मी गेलेली मेडिसिन आणायला. मम्मा बोलली पटकन जाऊन घेऊन ये. मी तोपर्यंत बघितलं गाडी येते म्हणून मी लगेच आली. काय एरोप्लेन कॅप्चर करायचं होतं पण दिसलंच नाही, बट इट्स ओके. आणि 11:30ला आपली गाडी आली आहे पनवेलला. टाइमवर नव्हती बट ठीक आहे, 1 hour लेट आहे आपली गाडी. आणि आता आम्ही निघालोय. सो आता ताईला फोन लावतो. गाईस डोकं लय दुखतंय, माहित नाही. आता मेडिसिन घ्यायला इथे शॉप होता पण खूपच क्रॉस करायला लागलं असतं मला. जाऊ दे आता, मी गपचूप शांत बसणार. विक्स देऊ नको, विक्स मला नाही आवडत मम्मा.
फायनली आम्ही निघालोय आणि पप्पा तिकडे बसले एकटे बसले ऍज युजल. आणि मी मम्मा बसते. अचानक भयानक गावी चाललोय. काही स्किप करू नका, ब्लॉग पूर्ण बघा. आणि आमचं सामान बघा की अर्धे इथे अर्धे टॉप वाले ते कुठले. चलो गाईज, जर गाडी थांबली तर भेटूया. नाही ते बोलले थांबणार नाही, जाऊन या लवकर. गाईज लेट तर लेट येते गाडी, त्याच्यात त्यांचं काय की गाडी थांबणार पण नाही जास्त वेळ. ठीक आहे, आता काय बोलणार आपण. हा. आमचं ठरलेलं आहे, मी पप्पा खाली उतरणार म्हणजे उतरणार. सारखं बसून बसून कंटाळा येतो ना, नाही तर पाय पण दुखतात बसून बसून सारखं, झोप पण येत नाही. गाईस हिच्यासाठी मी आवळा सुपारी विसरलेलो, पण आम्ही इथे ह्याला काय बोलतो माहिती का, ते आवळा चिवट पिवट काहीतरी बोलतो. कॅन्डी नाही, तो बोलला आवळा चिवट आहे. मी बोलली काय, राहू दे आम्हाला नको. मॅडम घेऊन जाऊ, घेऊन जाऊ. आणि मी बसलोय, इतकं गरम होत आहे ना, खूप गरम होत आहे. आणि आम्ही तर उगाच छत्र्या घेतली, पाऊस तर पडणार नाही बोलली. गावाला ठेवायचं काय? नाही, म्हणजे कॉलेजची छत्री आहे ती. आणि पप्पा बघा तिकडे चप खातायत, चणे घेऊन दिले ते. हिरवे चणे. आणि ते ड्रायव्हर काका बोलले गाडी थांबणार नाही, पण गाडी जास्त वेळ थांबली. चिटिंग आहे गाई. गाईज माडला थांबलोय कारण की त्यांना सीएनजी भरायचे, म्हणून ते बोलले की सगळे खाली उतरा. गाईज सगळे खाली उतरतात कारण की सीएनजी भरायची आहे. मम्मा गाईज 5:20 आहेत आणि आम्ही जस्ट चिपळूण मध्ये पोहोचलोय. आता आम्हाला अजून 1 hour तर वेट करावाच लागणार आहे. झोप येते ना, आणि त्याच्यात एकतर एवढी थंडी वाजत होती, एवढी थंडी ना, लिटरली मम्माची ओढणी घेतलेली मी तरी गार वाटत होत. ठीक आहे, आता वेट करावं लागेल कारण तलवडे गाडी आपल्याला भेटली पाहिजे, त्याच्यानेच आपल्याला जायचंय घरी. सो ती काय किती असते, ती 4:45 येते ना, काहीतरी 5:45 ची वाटत ती, माहित नाही पण. गाईज फायनली चिपळूण तळवडे बसलोय आम्ही. आम्ही जाणार का. फायनली रिचिंग कुठे आणि आम्ही या बसने आलोय. इतक्या लवकर आलो ना, इतक्या लवकर. 5:45 ची बस असते. वेलकम बॅक इन कोकण. तर गाईज आता जस्ट आम्ही पोहोचलोय आणि डोर ओपन केलाय मम्माने. आणि हा व्लॉग इथेच संपवतेय मी. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये लवकरच. तोपर्यंत बाय.
लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज.